आता ते बदाम आहे ना भिजून खायली डॉक्टरांनी सांगितलं. तिला काय म्हणलं भाऊ तू काय खा. नमस्कार नमस्कार. स्वागत आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. कशात तुम्ही मस्त मजेतच असाल. हो 2 महिने झाले मजेतच आहे. तुला एक प्रश्न विचारतो. आज ओम भाऊ परीला काय बोलले? काय बोलली? शाळेत जाय म्हणले. कशी नाटके करू लागली होती. गेलती ना. गेलती का? मग त्यांनी येऊन सोडलं. पप्पाच्या गाडीवर गेली. हो का? नाटके करत होती है ना. हा ज्वारी ते भाऊ तिला आता सवय लावली नाही मग तिला सवय लागत. नमस्कार आजी. पप्पा म्हणे तुम्ही नेऊन सोडा म्हणे मला. मग आजी येते म्हणे. आई पाहिजे म्हणे जवळ बसा. नमस्कार. तुम्ही स्वेटर घातला आज. मग रामाचं तुम्ही गेलता का सोबत हा परीच्या? हा मग गुरु जायचे सोबत. सुट्टी फक्त होते. पप्पा तिथपर्यंत येते का? हा सुट्टी होते राहते. आज खेळती का? का अभ्यास करते का खेळती? नाही ते पोरांनी केली तशी करते ना. हो का? हा. ती अशी सवय लावा जरा मस्त शिकली हो तिला. मॅडम. एक मॅडम जवळ घेते तिला मांडीवर बसवते. मग समोर बसवते. पोराला वेगळं बसवते. तिला वेगळं बसवते. हो जीव लावते. हो का? पण आता रोज धाडा बाबा. उद्या आता रविवाराला इकडे घ्या तर सक्तीला. काय म्हणे बघा म्हणे तिला म्हणे 4-5 वर्ष इथं सुटू द्या म्हणे. किती वेट झालं ग रोहिणीचा आई? मनात मला 2 वर्ष झाली जाते 12 महिन्याने. 42 किती होता आधी? 5 40 ला एक कमी होत. हो का? 5 वर्ष येत होते. पण तूप जमत तिला आता? म्हणलं हा. जमते. खात मग नाही. द्या जर खाते ती. सक. हा ते पूर्ण पोळी सोबत खाते. काय केलं तुम्ही तिचं वेट वाढण्यासाठी आता? ते बदाम आहे ना भिजून खायली डॉक्टरांनी सांगितलं. तिला काय म्हणलं भाऊ तू काय खा जा म्हणलं डॉक्टर. पहिल्या करायचं वजन शिकलं. आणि तुपाने काय होत असतं? काही खा जा म्हणलं. तुपाचं तुपानं काही नाही. काही खा जा तू. तुपाने काहीतरी होतं ना वाटतं. हा त्या म्हणत होती. लय ते नाही नंतर खायचं. द्यायला. लय नाही खायचं थोडं. गरम असतं का तूप? हा म्हणजे चोपडं असतं चोपडं. हो का? काही खाय पण पोटभर खाय असे मा म्हणणं. का मग लेकराचं वजन वाढतं. मला आजच सांगितलं मास्तरनी. कशानं? काही खायचं आपलं पोटभर जेवायचं. तिला एकच पोळी खायली काय तिथं? मग ती चारा चुरा खाते ना. हो का? दिवसभर. चार चुरा नाही ग. चालूच राहत तोंड असं. हा 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 तोंड चालतं. मग जेवण जात नाही ना. हो का? आता कडा तळले गुपचूप तळले काही साबुदाणे पापड्या तळले. सांगितलं तर आपण काही खात राहते आता. मला काही खाते दिवसभर खाल्ले बरं वाटत. संध्याकाळी एक पोळी खाते. दूध पिते. जेवढे खाईन तेवढे लेकराचं वजन वाढेल. हो का? हा असं. तर बघा मित्रांनो असं काय आहे ना तिला सांगितलं. डॉक्टरांना पण सांगितलं. आता काय काय जण कमेंट करायला रोहिणी ताई डेली प्रेग्नेंट आहे का? आपण रोज तो व्हिडिओ बनवू. मग माहित नाही का? आणि कितवा 6वा महिना चालू आहे मित्रांनो. आता 7वा महिना किती तारखेला लागा नाही? लय लांब लागते. 21 ना? 21 का? 21 ना. मग किती दिवस राहिले आता? 5-6 दिवस राहिले. मग तेच म्हणालो मी. मनीष ते येणार होती ना मनीषा येईन 7व्या महिन्यात. 7व्या महिन्यातच का? ठीक आहे. चोर येते आता. काय केलं जेवायला? वरण भेंड्या पोळ्या भाकरी. तिला आता वज गिज थोडं सांगा जर समजून. आता नाही उचलाली ना? कोणतं वजे उठला बरं. वहिनी जाते आता वर कपडे. हो का? वहिनी जमतं का आता? ओके. आपलं पिल्लू आता 27 तारखेला 2 महिन्याचं होईल. किती फर्स्ट महिना व्हायला का? किती लवकर दिवसात आले. हा काय समजानच नाही. 6 महिना नाही जमत वहिनीला. 6वा महिना झाला का? 6वा महिना आता. शुक्रवारी किती होती ना? 2 महिने. तुझ्या शुक्रवारी कधी ठेवणार नाव आता सांगा. काल शुक्रवारी. पाहू ना आता. आता कार्यक्रमाचे आपल्या घरी
बाईचं बारस रोहिणी 7वा महिना. परत बाईचे जावळ रोहिणीच्या आणि बाईच्या सोबत काढू. रोहिणीच्या पोराचे सोबत का लेकराचे लय मोठा केस होईल तिथं. नाही मग आता जमत नाही काढा. केसला मोठे होईन आपल्या बाईचे. बाईच्या घरी काढू. तुळशी पाशीच असते. थोरकले मोठे आपल्या बाईचे केस होते काय. आपण घरी नाही काढून ठेवले का आपल्या पोरीचे. कुठं जाणं पडतं आपल्याला. बेलगावला. हो का कुठं आसऱ्यापाशी का तिथे गेलतो आपण. हे बाय वमाल म्हणाली हिला पाय पडून आणायचं तर वमन नाही करते नंतर आणू नंतर जाऊ आता उद्या परत दिवशी आता मी जाणार आहे. मित्रांनो आपल्या परी लेडीज मध्ये नवीन स्टॉक येणार आहे 1-2 दिवसात आणि बेस्ट ऑफर आणणार आहे आपण. आणि ज्यांच्यापाशी आई रिप्लाय यायला दादा तुमची साडी खूप छान आहे असे खूप सारे मेसेज आले माहिती. तुमची साडी खूप मस्त निघाली. कोणाची. आपल्या साड्या विकल्या ना आपण त्या ते कस्टमर बोलायचे. चांगलाच माल द्यायचा भैया. हा 100-200 रुपये शिल्लक का होत नाही पण चांगला माल आणायचा. हा कस्टमर पण नाराज नाही होत. आणि ते ऑफर मग माहिती का मग ते नाराज नाही होत ना मग परत आपल्याकडे येतात ते. हा मग ते सडेल पडेल निघलं ना समजा फाटलेली तुटलेली मग गिऱ्हाईक तर डॅमेज निघले तर रिटर्न पण होती मित्रांनो आपल्याकडे. हलका माल आहे म्हणते. हा तो पहिले झालं का पूर्ण संपल्या 300-400 साड्या गेल्या किती राहिल्या झाल्या आता 5-1 बाकी. अरे हा काहीच नाही. संपला मग जायचं ना आम्हाला आता. दुसऱ्या क्वालिटीची आणा. नाही चंद्रकोरची आपल्याला माळ आणि पैठणी आणायची. मी काय म्हणते दादा संग नाही मला असे 2 आणजो बरं साध्या डेली यूज मधल्या का. हा ठीक आहे 2 घेऊन यायचो. एकला काय असे काठपदराचे असे असे तुला काठाचे आणायला नाही बरं लेस का नाही रे? पाहिजे. हो आणायचा बरताव नाही त्यासाठी म्हणलं दोघं भाऊ जा. काय केलं रोहिणी सांग बरं. पाय आता तिला ठोकर पाय हो बाई, लागली पाय हो. कशाची मोठ्याची. पाय कस काय खाली बघितलं काय म्हणतो डॉक्टर तुझं वेट कस काय वाढलं. तू अशी वर वर करून चालत जा. कस काय वाढलं कमी काय खायली तू. भाजी पोळी डॉक्टरनं काय भिजून काय सांगितलं. बदाम 2 दिवस नाही खाल्ले त्याच्यामुळेच वेट वाढत तुला माहिती का. काही आणलं ते आणलं त्याचं घुसकर ना काय आणलं तसं पडत ते काय हा त्याच्यामुळेच वेट वाढत. अजून काय म्हण डॉक्टर. खजूर पेन खजूर आणलं का? हे एवढं 200 रुपयात आणतो 50 रुपये पावशेर हे आणतो बातू. खजूर काय रोजचे 4 आठवड्या खाल्ले भाऊ तरी पण झाले. त्याने काय होतं. पेन खजूर थंडी आणलं आहे मस्त. आपण पावशेरच आणलंय नको आणू. हा? त्याने काय होत आहे. असे बी खाल्लेत काही नाही वाटत ना. नमस्कार नाही केलं दुधाचं काही नाही. असे 4 खाते आठवडे ते दुधात म्हणले तर रात्री दूध परत दुधात भिजवून खायचं म्हटलं तर बाबा जास्तच होईल तशा खाल्ल्यात. थोडी काळजी घ्या आता. हा थोडी काळजी घे. खायली चुरून कधी हा कोल्डच का आवडीची भेंडीची झाड. आलता का तुझ्या आईचं फोन. आईचं फोन आलता काय माहिती. काही नाही हो का आईचा फोन आला होता थंडीपणा हो का मम्मीने त्यांनी केलं थंडीपणा नाव तीच काही म्हणाली मम्मी तिथं म्हणला ती ना थंडपणा माहिती त्याच्यासारखं आता थंडीत जास्त आहे म्हणे माणूस येतो रो मग 2-3 दिवस झाले नाही खायला गेले. चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.